भाजपमधील निष्ठावंतांनी पक्षाबाहेरून आलेल्या उमेदवारांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केलेली होती। ही नाराजी शांत होते न होते तोच आपनं या उमेदवारांवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली। प्रवीण दरेकर आरोप मुंबई बँकेत 123 कोटींचा घोटाळा। RN सिंग आरोप कृपाशंकर सिंग यांच्यासोबत गैरमार्गाने जमीन बळकावणं। भाजपनं विधान परिषदेसाठी उमेदवारी दिलेली ही दोन नावं अशी आहेत ज्यांच्यामुळे भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय। याचाच फायदा घेत आम आदमी पार्टीनं भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे। दरेकर आणि RN सिंग दोघेही भाजपामध्ये दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत। दोघांवरही गंभीर आरोप आहेत। मग असं असताना या दोघांना उमेदवारी का दिली? भाजपाकडे चांगले उमेदवार नाहीत का असा प्रश्न आपनं विचारलाय। हमारी बीजेपी के लिए एक राय है, ये मैं जाते जाते कहना चाहती हूँ। सिंपल सी राय है, अगर उनमें ये काबिलियत नहीं है कि महाराष्ट्र में वो प्रामाणिक अच्छे लोग ढूंढ पाए तो हम ढूंढ के दे देंगे उनके लिए। हम उन्हें बताएंगे कि महाराष्ट्र के ऐसे कौन लोग हैं जो महाराष्ट्र का गौरव बढ़ाते हैं और वो लेजिस्लेटिव काउंसिल में महाराष्ट्र लोगों का, हमारे राज्य के लोगों का बात रख सकेंगे, हमारे मुद्दों पे काम कर सकेंगे। भाजपाला चांगले उमेदवार मिळत नसतील तर आम्ही महाराष्ट्रातून चांगली माणसं निवडून देतो असंही आपनं भाजपाला म्हटलंय। कालपर्यंत भाजपामध्ये दरेकर, सिंग आणि लाड यांना उमेदवारी देण्यावरून बरीच नाराजी निर्माण झाली होती। मंगळवारी पक्षाच्या निष्ठावंतांची एक बैठक पार पडली। त्यामध्ये कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली। या बैठकीत एका कार्यकर्त्याच्या संतापाचा तर स्फोटही झाला। ऐसे आदमी को विदाउट कंसेंट दिया जाता है तो किस तरह से पार्टी में काम किया जाए, इसका कोई सोच है कि नहीं है? या हमने चिल्लाते रहने का, कूल 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 करके मुख बनाने का धंधा है? तो हमने क्या करना चाहिए बताओ? आ जाओ अंधेरी लिस्ट में। मैं तो एक विधानसभा की बात करता हूँ, ये पूछो वहां जाकर कौन काम करता है, क्या लेना देना है किसका, कौन संघर्ष कर रहा है? या पार्टी पैसा देती है ऊपर से कि आप चलाओ पार्टी नीचे जाकर, करोड़ों रुपया खर्चा होता है, हम घर में नहीं भरते, पूरा पार्टी में डालते हैं। तो क्या फायदा मुझे बताओ ना? जब दलाली करना है तो रोज एक्सप्रेशन करते हैं। ज्या बैठकीमध्ये या कार्यकर्त्यानं पोटतिडकीनं ही भूमिका मांडली त्याच बैठकीतून भाजपच्या मुंबई अध्यक्षांना फोन लावण्यात आला। निष्ठावंतांचं गाऱ्हाणं त्यांच्या कानावर घालण्यात आलंय। यानंतर आशिष शेलार यांनी सगळ्यांची समजूत काढली आणि सगळ्यांना पक्षादेशाप्रमाणेच काम करायला सांगितलं। काल भाजपमध्ये हे नाराजी नाट्य घडलं आणि आज आपनं याच मुद्द्यावरून भाजपावर टीका करणं याला निव्वळ योगायोग मानायचा का असा प्रश्न पडायला सुरुवात झाली आहे। राजू सोनावणे, जय महाराष्ट्र, मुंबई।